बसलो मी खूप दुःखी असल्याचे लक्षात येतात मुक्ताने साठीवर चितक्या मारत मला साठी उघडा ज्ञानेश्वरा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. अहो आपण असे दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? जगाने अग्नी झाल्यावर संतांनी पाणी व्हायला हवे ना. जर जीभ सुगंधाच्या नळी चेंगरली तर कोणी दात काढते का? अहो आपले दात आणि आपले तोंड म्हणून मिथ्या कल्पना मागे सारा साठी उघडा ज्ञानेश्वरा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. लहानच्या मुक्ताईच्या उपदेशाने मला रूप आला. दुःख विसरून आम्ही जगदोद्धाराच्या कामाला लागलो. ठिकठिकाणी गोरगरीब मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा आम्हा सकाळ संतांच्या मंदिराने लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, त्यांचे दुःख नाहीसे करा. हा आमचा उपदेश कीर्तन, प्रवचने, दिंड्या, भजने या माध्यमातून सुमारे 700 पेक्षा अधिक वर्षांहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे. या काळात धर्माचे ज्ञान, वेद, शास्त्र, पुराणे, रामायण, महाभारत इत्यादी संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. म्हणून मी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या 2 ग्रंथांची रचना श्री क्षेत्र नेवास येथे केली आणि धर्माच्या ज्ञानाचे भांडार सर्व लोकांना खुले केले. मी माझे अवतार कार्य संपवून वयाच्या 22व्या वर्षी पुणे जवळील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. आज माझी 750वी जयंती तुम्ही सर्व बंधू भगिनी आनंदाने साजरे करत आहात. हे दृश्य पाहून माझे मनाला कळी फुलते. जाता जाता एवढेच सांगतो की जे खळांची व्यंकटे सांड तया सत्कर्मी रती वाढ. जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढ. भूता परस्परे पड मैत्र जीवाचे राम. मनापासून